नमस्कार, मी राजेंद्र भोसले। मित्रांनो, आज मी तुम्हाला भारतातील 5 अशी सर्वोत्तम रुग्णालयाबद्दल सांगणार आहोत जेथे सर्व प्रकारच्या आजारांवरती मोफत उपचार केले जातात। ही अशी रुग्णालय आहे जेथे लाखो रुपये खर्च येणारे आजारही अगदी शून्य खर्चात बरे होतात। काही आजार तर असे असतात की जे इतर कुठल्याही ठिकाणी बरे होऊ शकत नाही। या रुग्णालयामध्ये तुम्हाला तपासणी फी, ॲडमिशन चार्जेस, राहण्याचा खर्च किंवा खाण्याचा खर्च भरावा लागत नाही। एवढेच नव्हे तर काही रुग्णालय तुमच्या प्रवासाचा खर्चही देतात। आजार कितीही गंभीर असो, अगदी शेवटच्या टप्प्यातील रुग्णालाही येथे प्रवेश दिला जातो आणि त्याला बरे करण्यासाठी 100% प्रयत्न केले जातात आणि हे सर्व उपचार पूर्णपणे मोफत केले जातात। तर मित्रांनो, यातील एक रुग्णालय असे आहे जे 10 वर्षाखालील मुलांच्या हृदयाशी संबंधित आजारांवरती उपचार करते। कितीही गुंतागुंतीचा हृदयाचा आजार असो, येथे तो आजार हमखास 100% बरा केला जातो। चला तर मग जाणून घेऊया ही 5 टॉप रुग्णालय जेथे मोफत उपचार केले जातात आणि अगदी शेवटच्या टप्प्यातील रुग्णही येथे बरा होतो। तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत ते म्हणजे दिल्लीच्या भगवान नगरमध्ये असलेले गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल। हे भारतातील किडनीसाठी मोफत उपचार करणारे नंबर 1 रुग्णालय आहे। या हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्व आजारांवरती अगदी किडनी ट्रान्सप्लांटसह सर्व ऑपरेशन येथे मोफत केले जातात। विशेष म्हणजे येथे कोणतेही कॅश काउंटर नाही, त्यामुळे रुग्णांना कोणतीही फी भरावी लागत नाही। रुग्णांच्या सोयीसाठी 24 तास आणि वर्षभर डायलिसिस सेवा येथे उपलब्ध आहे आणि त्यांच्यासाठी मोफत भोजनाची व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। मित्रांनो, उच्च तंत्रज्ञानयुक्त जर्मन उपकरणांनी सुसज्ज असलेले हे रुग्णालय एकाच वेळी 100 रुग्णांचे डायलिसिस करण्यास सक्षम आहे। हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आरामासाठी विमानातल्या बिझनेस क्लास सारख्या इलेक्ट्रिक खुर्च्याही येथे उपलब्ध आहे। गुरुद्वारा बालासाहिबच्या परिसरात असलेले या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचारासह 24 तास लंगरची सुविधाही मिळते। दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या पुढाकाराने स्थापन केलेले हे रुग्णालय किडनीच्या रुग्णांसाठी एक वरदान ठरलेले आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना नवजीवन मिळालेले आहे, ज्यामुळे ते भारतातील आरोग्य सेवेचे एक आदर्श उदाहरण बनलेले आहे। तर मित्रांनो, आता यानंतरचा सर्वात गंभीर आजार जर कुठला असेल तर तो आहे कॅन्सरचा। कॅन्सरच्या आजारावर खर्चही भरपूर येतो, उपचार होत नाही आणि पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते। म्हणून कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मोफत उपचार करणारे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे आहे। हे आशियातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल आहे। मित्रांनो, हे हॉस्पिटल 1941 पासून कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित येथे उपचार केले जाते। येथे 70% पेशंटला मोफत उपचार दिले जातात आणि प्रत्येक वर्षी सुमारे 60,000 पेक्षा जास्त रुग्णांना येथे सेवा पुरवली जाते। मित्रांनो, टाटा मेमोरियलमध्ये कोणत्याही स्टेजचा कॅन्सर असलेल्या रुग्णांचे यशस्वी उपचार केले जातात, ज्यामुळे या हॉस्पिटलची जगभरात ख्याती आहे। देशभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी येथे हॉस्पिटलमध्ये 100 फ्लॅटचे वसतिगृह उभारलेले आहेत, ज्यामुळे त्यांची राहण्याची गैरसोय होत नाही। मित्रांनो, कॅन्सरच्या लढ्यातील आशेचा केंद्रबिंदू म्हणून या टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे बघितले जाते। आता आपण असे एक रुग्णालय बघणार आहोत जेथे कॅश काउंटर नाही, म्हणजे तुमच्या उपचारासाठी एक पैसाही द्यावा लागत नाही। येथे ॲडमिशनचा किंवा इतर कोणताही खर्च घेतला जात नाही, उलट तुमच्या येण्या जाण्याचा खर्चही हॉस्पिटलकडून भरला जातो। तर मित्रांनो, हे जाणून घेण्याआधी आपण बघणार आहोत डोळ्याच्या उपचारासाठी भारतात प्रसिद्ध असलेले गुरु नानक आय हॉस्पिटल चंदीगड याबद्दलची माहिती। मित्रांनो, गुरु नानक हॉस्पिटल चंदीगड येथे मोतीबिंद रेटिना समस्या, कॉर्निया प्रत्यारोपण सारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर जागतिक दर्जाचे उपचार केले जातात। 1970 पासून हे हॉस्पिटल 25 लाखाहून अधिक रुग्णांना सेवा पुरवत आलेले आहे। दरवर्षी जवळपास 1.5 लाख रुग्णांची तपासणी आणि 50,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केले जातात। मित्रांनो, हे हॉस्पिटल नेत्रदानाच्या मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे अंधत्वाच्या समस्येवरती मोठ्या प्रमाणात मात करण्यात मदत झालेली आहे। गुरु नानक आय हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची टीम आहे, जी गरिबांसाठी उत्तम दर्जाची नेत्रसेवा पुरवते।
डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे हॉस्पिटल खरोखर आशेचा किरण आहे। लाखो लोकांना डोळ्यांचा प्रकाश परत मिळालेला आहे। तर यानंतर आता आपण मुलांच्या हृदयासंबंधित आजारांसाठी एक अनोखे रुग्णालय पाहणार आहोत, जे छत्तीसगड मधील रायपूर येथे स्थित आहे। मित्रांनो, या हॉस्पिटलचं नाव आहे सत्यसाई हॉस्पिटल। हे हॉस्पिटल 10 वर्षाखालील मुलांसाठी हृदयासंबंधित सर्व प्रकारचे उपचार पूर्णपणे मोफत पुरवते। लहान मुलांच्या हृदयात छिद्र असो किंवा इतर कोणतीही गुंतागुंतीची हृदयविकाराची संबंधित प्रश्न असो, येथे तज्ञ डॉक्टर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जातात। मित्रांनो, या हॉस्पिटलची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे कॅश काउंटर नाही, म्हणजे तुम्हाला उपचारासाठी एक पैसाही द्यावा लागत नाही। येथे ॲडमिशनचा, राहण्याचा, खाण्याचा किंवा येण्या जाण्याचा खर्चही हॉस्पिटलकडून भरला जातो। हे हॉस्पिटल केवळ उपचारच नाही तर संपूर्ण काळजी सुद्धा घेते। तर या सत्यसाई हॉस्पिटलने आतापर्यंत हजारो गरीब निराधार मुलांना हृदयविकारांमुळे होणाऱ्या समस्येवर मात करण्यास मदत केलेली आहे। येथे केलेल्या यशस्वी शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे हे हॉस्पिटल छत्तीसगडमध्ये नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। लहान मुलांच्या हृदयासंबंधित आजारासाठी सत्यसाई हॉस्पिटल हे खरोखरच एक आशेचे किरण आहे। येथे दरवर्षी हजारो मुलांना मोफत उपचार देऊन त्यांचे आयुष्य बदलले जाते। मित्रांनो, सत्यसाई हॉस्पिटल हे केवळ एक रुग्णालय नाही तर समाजसेवेचे एक उज्ज्वल उदाहरण आहे। तर मित्रांनो, आता आपण प्रौढ व्यक्तींमध्ये हृदयाच्या गुंतागुंतीच्या आजारापासून ते मेंदूच्या आजारापर्यंत, जसे की ब्रेन ट्यूमर असेल, यासाठी एक उत्तम हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलचं नाव आहे श्री साईबाबा हॉस्पिटल, बँगलोर। हे हॉस्पिटल हृदय आणि मेंदूवरील जटिल आजारांवरती उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहे। येथील तज्ञ डॉक्टर्स आणि स्पेशलिस्ट डॉक्टरांची एक प्रशिक्षित टीम आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीर आजारांवर यशस्वी उपचार करते। मित्रांनो, या हॉस्पिटलची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे कन्सल्टेशन फीस 0 आहे, म्हणजे तुम्हाला ओपीडी चार्जेससाठी एक पैसाही द्यावा लागत नाही। इतर थोडे खर्च असतात, पण भारत सरकारच्या विविध आरोग्य योजना येथे लागू आहेत, ज्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते। मित्रांनो, श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, ब्रेन ट्यूमर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि इतर गंभीर आजारांवर उपचार केले जातात। येथील डॉक्टर्स आणि तंत्रज्ञानामुळे हजारो रुग्णांनी येथे यशस्वी उपचार करून घेतलेले आहेत। हे हॉस्पिटल केवळ उपचारच नाही तर संपूर्ण काळजी सुद्धा घेते। जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्यांना हृदयविकार किंवा मेंदू संबंधित आजार असतील तर श्री साईबाबा हॉस्पिटल हे योग्य ठिकाण आहे। तर मित्रांनो, हे होते भारतातील 5 सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल जेथे आजारांवरती मोफत उपचार केले जाते। पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं असेल तर त्यासाठी बराच खर्च येतो। मग हा खर्च कसा वाचवायचा? यासाठी आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स असायला हवा। मेडिकल इन्शुरन्स अगदी वर्षाच्या 5 ते 6 हजार रुपयांच्या हप्त्यावर 2 ते 5 लाखापर्यंतचं कव्हर देतं आणि त्यामध्ये तुमचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित होतं। मेडिकल इन्शुरन्समुळे तुम्हाला गंभीर आजारांसाठी होणाऱ्या प्रचंड खर्चाची चिंता करावी लागत नाही। जर मित्रांनो तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स विषयी अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा। याशिवाय आपल्यापैकी किती जणांकडे मेडिकल इन्शुरन्स आधीपासून आहे हे सुद्धा कमेंट्स करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, येथेच थांबूया, पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन। धन्यवाद।